नमस्कार. ऑटोमोबाईल संदर्भातील सर्व माहिती मराठीमधून मिळवण्यासाठी त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या ओपी ऑटोमोबाईल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारची बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. मित्रांनो, माझ्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, हेल्मेट लावा, सीट बेल्ट लावा, सुरक्षित चला. सीट बेल्ट तुम्हाला कशा एका मेजर इंजुरीपासून वाचवू शकतो, त्याचबरोबर त्याच्यामुळे तुमचा कसा जीव वाचू शकतो याचंच एक उदाहरण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की हा व्हिडिओ मी कोणाच्याही वैयक्तिक भावना दुखावल्या जातील किंवा कोणाची चूक होती नव्हती यासाठी हा व्हिडिओ मी बनवत नाही आहे किंवा बातमी म्हणून सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही ग्राह्य धरू नका. मित्रांनो, माझं काम आहे ऑटोमोबाईल रिलेटेड व्हिडिओज बनवणे. स्कोडा रॅपिड या गाडीने ॲक्सिडेंटमध्ये केलेला जो परफॉर्मन्स होता तो मला खरोखर मनापासून खूप आवडला आणि एक सेफ बिल्ड क्वालिटीवाली गाडी काय असते हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवतोय. त्यामुळे मित्रांनो, याचा कोणताही गैरसमज करून घेऊ नका. तर चला मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया. हा अपघात कसा झाला हे मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करतो. मित्रांनो, तुम्ही बघत असलेल्या रोडवरती स्कोडा रॅपिड आणि ट्रॅक्टर ट्रॉली एकाच डायरेक्शनला जात होते. त्याच वेळेला स्कोडा रॅपिड पाठीमागे होती आणि स्कोडा रॅपिडचं जे स्पीड होतं ते 80 ते 100 km/h होतं. रात्रीची वेळ होती. जे ड्रायव्हर गाडी ड्राईव्ह करत होते म्हणजे ते स्वतः ओनर होते, त्यांना ट्रॉली जी आहे ती व्हिजिबल प्रॉपर झाली नाही. व्हिजिबल न झाल्यामुळे त्यांना ब्रेक लावायला चान्स तेवढा मिळाला नाही. तोपर्यंतसुद्धा त्यांनी राईट साईडला गाडी थोडीशी टर्न केली होती, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असल्यामुळे त्यांची गाडी जी आहे ती समोर जाऊन ट्रॉलीला धडकली. ट्रॉलीला जाऊन धडकल्यामुळे त्यांना आहे त्या स्पीडमध्ये ते ट्रॉलीला जाऊन धडकले. त्या कंडिशनमध्ये ट्रॉलीची जी मागची 2 चाके होती ती पूर्णतः निघून ट्रॉलीपासून वेगळी झाली. मित्रांनो, या ठिकाणी प्रॉब्लेम असा झाला की ट्रॉलीची दोन्ही चाके पाठीमागची निघून गेल्यामुळे ट्रॉलीचा जो सगळा लोड होता तो त्या गाडीवरती आला आणि गाडीने जे परफॉर्मन्स त्यावेळेला दिलेला होता तो खरोखर खूप लाजवाब होता. गाडी जी आहे ती पूर्णतः ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो गाडीचा 0 झालेला होता, कारण ट्रॉलीचा संपूर्ण लोड जो आहे तो गाडीवरती आला होता. स्पष्ट करून सांगायचं झालं तर ट्रॉलीच्या मागच्या 2 चाकांचं काम हे त्या गाडीने केलं होतं आणि गाडी त्यामध्ये अडकल्यामुळे गाडी त्या ट्रॅक्टरसोबत 20 फूट जवळपास फ्रंट साईडला गाडी अशी खेचत गेलेली होती. त्यानंतर ट्रॅक्टर वगैरे थांबला, गाडी थांबली. त्यानंतर मित्रांनो, जे दृश्य होतं ते खरोखर खूप मला त्या गाडीच्या बिल्ड क्वालिटीने इम्प्रेस केलं होतं, कारण त्या गाडीचे जे ड्रायव्हर होते, जे स्वतः ओनर होते, ते स्वतः उतरून कोणत्याही इंजुरी शिवाय ते त्या गाडीतून बाहेर आलेले होते. त्यांना अगदी काहीच इंजुरी झालेली नव्हती. त्यानंतर मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या गाडीबद्दल मला वाटली ती म्हणजे गाडीचे डुअर्स, राईट साईडचे डुअर्स प्रॉपरली ओपन होत होते, त्यामुळे त्यांना बाहेर येण्यामध्ये कोणतीही अडचण झाली नाही. त्यानंतर मित्रांनो, तिसरी गोष्ट, गाडीच्या एअरबॅग्स प्रॉपरली ओपन झालेल्या होत्या. त्यानंतर चौथी गोष्ट, गाडीचं बॅटरी कनेक्शन, बॅटरी जी आहे ती पूर्णतः फुटलेली होती तरीसुद्धा गाडीचं बॅटरी कनेक्शन मित्रांनो व्यवस्थितरित्या चालू होतं आणि गाडीचे हजार्ड लॅम्प्स जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने ऑन होते. त्यानंतर मित्रांनो, मला 5वी गोष्ट त्या गाडीची जी महत्त्वाची वाटली, इंजिन माउंटिंग्स जे आहेत ते ऑटोमॅटिकली खाली पडलेले होते. इंजिन जे आहे ते माउंटिंग्समधून लूज होऊन खाली पडलेलं होतं. कोलॅप्सिबल स्टेअरिंग कॉलमने सुद्धा काम केलेलं होतं. एवढ्या सगळ्या घटना मित्रांनो घडूनसुद्धा तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघत असाल, ए पिलर जो आहे तो पूर्णतः तुटलेला होता. आणि मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला नंतर ज्यावेळेला गाडी त्यापासून विभक्त केली त्यावेळेला मला लक्षात आली की गाडीने जो सगळा लोड सस्टेन केलेला होता तो त्याच्या ए पिलरवरती आणि रूपवरती केलेला होता, कारण गाडीचा जो फ्रंटचा पार्ट होता तो ऑलरेडी त्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली गेलेला होता. त्यामुळे तिथं त्यांना रेजिस्टन्स लावायला कोणताही चान्स नव्हता. सर्व काही रेजिस्टन्स जो आहे तो रूप आणि ए पिलरवरती आल्यामुळे या साईडला एवढं डॅमेज तुम्हाला बघायला मिळालं. मित्रांनो, जशी या गाडीची आउटर बिल्ड क्वालिटी चांगली आहे त्याचबरोबर या गाडीच्या इंटेरियरची क्वालिटी खरोखर खूप चांगली आहे. जर तुम्ही इंटेरियर बघितला तर तो पूर्णतः इंटॅक्ट आहे. इंटेरियरचा कोणताही पार्ट लूज झालेला नाही किंवा विस्कटलेला नाही आहे. अदर ब्रँडच्या कार जर तुम्ही बघितलं तर एवढ्या मेजर ॲक्सिडेंटमध्ये तर सोडाच, मायनर ॲक्सिडेंट्समध्ये सुद्धा त्याच्या इंटेरियरचे पार्ट जे आहेत ते विस्कटले जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा ड्रायव्हर ओनरना जास्तीत जास्त इंजुरी येऊ शकते. तर मित्रांनो, या गाडीबद्दल आणि या ॲक्सिडेंटबद्दल तुम्हाला काय वाटलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मी तुमच्या कमेंटच्या वाट बघतोय आणि तुमच्या कमेंटला मी रिप्लाय नक्की करेन. या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॉनेट जे आहे ते इंटेरियरच्या आतमध्ये आलेलं असताना सुद्धा गाडीने जो परफॉर्मन्स दिला आहे आणि ट्रॉली जी आहे ती सुद्धा केबिनच्या आतमध्ये आलेली होती. बी पिलर आणि सी पिलर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ए पिलर तुटलेला असताना सुद्धा बी पिलर आणि सी पिलरवरती कोणत्याही पद्धतीचं बेंड किंवा त्याचं अलाइनमेंट हल्लेलं नाही आहे. मित्रांनो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे गाडीची बिल्ड क्वालिटीमध्ये. मित्रांनो, तुमच्याकडे जर एखाद्या ॲक्सिडेंटचा फोटो किंवा व्हिडिओ असेल तर सर्व डिटेल्ससोबत माझ्या इंस्टाग्राम किंवा ईमेल आय डीवरती टाकायला विसरू नका.
कारण अशाच प्रकारचे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती सुद्धा पोस्ट करत राहू, जेणेकरून कोणाला तरी सेफ कार खरेदी करण्यामध्ये मदत होऊ शकेल। चांगली किंवा वाईट बिल्ड क्वालिटीचं दर्शन जर त्या गाडीचं होत असेल तर मला नक्की तो फोटो किंवा व्हिडिओ माझ्या इंस्टाग्राम किंवा ईमेल आय डीवरती मला नक्की पोस्ट करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हेल्मेट लावा, सीट बेल्ट लावा, सुरक्षित चला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।